आणि आशिया खंडातील श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प हा उद्या सादर करण्यात येईल। महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे उद्या दुपारी 2 वाजता सभागृहात मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे सादर करतील। मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेत 74,427 कोटी 41 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता। उद्या दुपारी 3:30 वाजता भूषण गगराणी यांची पत्रकार परिषदही होईल। दरम्यान मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात यंदा वाढ होण्याची चिन्ह आहेत। मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे हे सकाळी 11 वाजता शिक्षण समितीचा अर्थसंकल्प शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांच्याकडे सादर करतील। यंदा त्यात 200 ते 300 कोटींनी वाढ केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या वर्षी शिक्षण विभागाकडून 3,955 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। यंदा हा अर्थसंकल्प 4,200 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। शाळांच्या नव्या इमारतींसाठी 350 कोटींपर्यंत खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीही विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।